सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यामध्ये मेढा, रानघेगर, करंदीदरे या भागामध्ये काल गारांसह पडलेल्या मुसळधार पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय। काढणीला आलेली ज्वारी, गहू, हरभरा या पिकांचं नुकसान झालंय, तर आंब्याला आलेला मोहर हा देखील उन्मळून पडल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। प्रशासनानं नुकसानीची दखल घेऊन लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे। ज्वारीचे हे असं नुकसान भरपूर झालेलं आहे, गव्हाचं नुकसान झालं आहे, हरभऱ्याचं झालं आहे, वाळवण वाळत घातलेली डायरेक्ट आमची ती भिजून गेली सगळी, चाऱ्याचं नुकसान झालं। तर यात सर्व आता सरकारनं जरा लक्ष घालून आमच्याकडं तात्काळ मदत द्यावी आम्हाला, तर तहसीलदारांना पाठवून देऊन आम्हाला आमचं नुकसान भरपाई तात्काळ मिळावी आम्हाला। आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीचा थेट परिणाम आता सर्वसामान्यांच्या खिशावरती आणि छोट्या व्यवसायांवरती होऊ लागलाय। कोळशांच्या किमतीमध्ये देखील 4 ते 5 रुपयांनी वाढ झालेली असून मागणीमध्ये देखील 30% जास्त वाढ झाली आहे। हॉटेल, चहा, वडापाव हॉटेल चालकांना सर्वाधिक जास्त प्रमाणामध्ये लागत असल्यामुळे 30 रुपये किलो कोळसा सध्या 35 रुपये किलो दरानं विकला जातोय। आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीचा फटका आता धार्मिक स्थळांना देखील बसू लागलाय। व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या तीव्र तुटवड्यामुळे रायगडमधील अष्टविनायकांपैकी एक असलेल्या पालीच्या बल्लाळेश्वर मंदिरातील महाप्रसादामध्ये सेवा तात्पुरती बंद करण्यात आलेली आहे। आखाती देशांमधील युद्धामुळे जागतिक राजकारणाचे पडसाद आता भंडारा जिल्ह्यातील सामान्य नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचलेत। गेल्या 15 दिवसांपासून गॅस सिलेंडरचा प्रचंड तुटवडा निर्माण झाल्यामुळे गावकऱ्यांचे हाल होत आहेत आणि त्यामुळे गावकऱ्यांनी हातामध्ये कुऱ्हाड घेत झाडं कापण्यास सुरुवात केली आहे आणि याचा फटका आता पर्यावरणाला देखील बसतोय। आखाती देशांमधील युद्धामुळे व्यावसायिक गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झालेला असतानाच कोपरगावच्या संजीवनी उद्योग समूह आणि शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यानं एक क्रांतिकारी पर्याय शोधलाय। व्यावसायिक गॅसला सक्षम पर्याय म्हणून त्यांनी इथेनॉलवरती चालणारा स्टोव्ह हा विकसित केलेला आहे। छत्रपती संभाजीनगर शासकीय इंजिनिअरिंग कॉलेजचे माजी विभाग प्रमुख राजाराम उत्तम लोंढे यांची 50 लाख रुपयांच्या आर्थिक वादामधून निर्घृण हत्या करण्यात आली। या प्रकरणी पोलिसांनी विशाल राठोड, आकाश पवार आणि करण आडे या तिघांना अटक केली आहे। सध्या या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत। उन्हाच्या तीव्रतेमुळे आजपासून शाळांच्या वेळेमध्ये बदल करण्यात आलाय। जिल्हा परिषद प्रशासनाच्या आदेशानुसार आजपासून एका सत्रामध्ये भरणाऱ्या शाळांची वेळ हे बदलण्याचा निर्णय घेण्यात आलाय। सकाळी 9:30 ते 4 वाजेपर्यंत भरणाऱ्या शाळा या सकाळी 7 ते दुपारी 12:30 पर्यंत करण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे। दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढतोय। शनिवारी उन्हाचा पारा 38 अंशांच्या जवळ पोहोचलेला होता आणि यामुळे चिमुकले विद्यार्थी हे अस्वस्थ होतात। अनेक शाळांचं छप्पर हे लोखंडी पत्र्याचं असल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रचंड उकाडा सहन करावा लागतो आणि यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न हा देखील ऐरणीवरती आला। ही बाब लक्षात घेता शाळांची वेळ बदलण्याची मागणी शिक्षकांकडून झालेली होती। नागपूर काटोल रस्त्यावरती झालेल्या मारहाणीची तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये गेलेल्या तरुणालाच पोलिसांनी बेदम मारहाण केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय। पोलिसांच्या या मारहाणीमध्ये कपिल रेवतकर या तरुणाच्या कानाला पडदा हा फाटलेला आहे। त्याला एका कानानं ऐकू येणं हे बंद झालेलं आहे। तर कपिल रेवतकर यांनी दोषी पोलिसांवरती कारवाई करण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे मागणी देखील केलेली आहे। मीरा भाईंदरमधील अमर पॅलेस परिसरामध्ये एका उपहारगृहावरती गुजराती भाषेमध्ये फलक लावण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय। ही बाब निदर्शनास येताच मनसे शहराध्यक्ष संदीप राणे यांनी कार्यकर्त्यांसह घटनास्थळी धाव घेत आंदोलन केलं। महाराष्ट्र व्यवसाय करताना मराठी फलक लावणं हे बंधनकारक असल्याचं सांगत मनसे कार्यकर्त्यांनी संबंधित गुजराती पाटीवरती काळं फासून निषेध व्यक्त केलाय। मराठी भाषेचा अपमान सहन केला जाणार नाही असा इशारा देखील यावेळी मनसेकडून देण्यात आलाय। पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर मंदिरामध्ये बंदी असताना देखील झारखंडचे खासदार निशिकांत दुबे यांनी सपत्नीक दर्शन घेतल्याप्रकरणी आता चौकशी होणार आहे। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती मंदिर परिसरामध्ये काम सुरू असल्यामुळे सर्वसामान्यांसाठी दर्शन बंद ठेवण्यात आलंय। मात्र या बंदी दरम्यान दुबे यांनी मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतल्यामुळे वाद निर्माण झालाय। नेमकी परवानगी कोणी दिली याची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले असून प्रांताधिकाऱ्यांकडून याबाबत अहवाल सादर केला जाणार आहे।
धुळे जिल्ह्यातील कुसुंबा इथल्या जिल्हा परिषद सदस्य किरण शिंदे यांच्यावरती प्राणघातक हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे। गोताणे इथं एका कार्यक्रमासाठी गेलेले असताना माजी जिल्हा परिषद सदस्य संग्राम पाटील, नारायण शिंदे आणि सुनील शिंदे यांनी त्यांच्यावरती हल्ला केल्याचा आरोप आहे। पूर्व वैमनस्यामधून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती समोर येते। या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया ही सुरू असून पोलिसांकडून पुढील तपास केला जातोय। पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील धामणी गावामध्ये जागेच्या वादामधून दिरानं वहिनीवरती कोयत्यानं वार केला। यामध्ये वहिनी गंभीर जखमी झाली आहे। या प्रकरणी पारगाव कारखाना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून आरोपी सुरेश धोंडीबा सोनवणे याला पोलिसांनी अटक केली आहे। जखमी महिलेवरती सध्या खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढचा तपास हा सुरू आहे। पुण्यातील कोथरूड परिसरामध्ये प्रेम प्रकरणातून तरुणाच्या निर्घृण हत्या करण्यात आली आहे। नागेश जाधव असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे। तो एका अल्पवयीन मुलीशी बोलत असल्याच्या कारणावरून ही घटना घडल्याची माहिती आहे। मोबाईलवरती मेसेज करून त्याला भेटायला बोलावण्यामध्ये आलं आणि त्यानंतर त्याची हत्या करण्यात आल्याचा आरोप करण्यात येतोय। या प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यामध्ये 10 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। काही आरोपींना पोलिसांनी अटक देखील केली आहे। जळगावच्या पाचोरा तालुक्यामध्ये विवाह बाह्य संबंधामधून होत असलेल्या सततच्या ब्लॅकमेलिंग कंटाळून एका महिलेनं प्रियकराचा निर्घृण खून केला। पतीच्या मदतीनं पत्नीनं प्रियकराची हत्या केली आहे। विजय राठोड असं खून झालेल्या या तरुणाचं नाव असून संजय जाधव आणि सोनाली जाधव या पती पत्नीला पोलिसांनी अटक केली आहे। मात्र खून नेमका कसा केला आणि मृतदेहाची विल्हेवाट कशी लावली याबाबत आरोपी वेगवेगळ्या कहाण्या सांगत असल्यामुळे या प्रकरणाचा तपास हा अधिक गुंतागुंतीचा बनलाय। पुण्यामध्ये पुन्हा विवाहित महिलेनं आत्महत्या केली आहे। सासरच्या जाचाला कंटाळून लग्नानंतर 8 महिन्यामध्येच तरुणीनं आपलं जीवन संपवलंय। पुण्यातील लोणी कंदनमधील ही घटना असून वैष्णवी जामकर असं आत्महत्या केलेल्या विवाहित तरुणीचं नाव आहे। घरामध्येच ओढणीनं गळफास घेत तिनं आत्महत्या केली आहे। पुण्यातील लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये सासू सासरे आणि नवऱ्याच्या विरोधामध्ये गुन्हाही दाखल करण्यात आलाय। लातूर तुळजापूर मार्गावरती अपघात घडलाय। पाटोद्यातील पुलावरती 3 वाहनांची जोरदार धडक झाली। धडक इतकी तीव्र होती की या अपघातामध्ये 3 जणांचा घटनास्थळीच मृत्यू झालाय। त्याबरोबरच 2 जण हे गंभीर जखमी झालेले आहेत। बेळगावच्या खानापूर तालुक्यामध्ये बस अपघाताची घटना घडली आहे। नंदगड इथं कारला वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये बस चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे बस रस्त्यालगतच्या झाडाला जाऊन धडकली। या अपघातामध्ये बसमधील प्रवासी, चालक आणि कंडक्टरसह एकूण 15 जण हे जखमी झालेले असून काही जणांची प्रकृती ही गंभीर असल्याची माहिती देण्यात आली आहे। जखमींना तात्काळ खानापूर आरोग्य केंद्रामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं असून बीडी पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केलाय। वर्धा जिल्ह्यातील वर्धा आर्वी मार्गावरती भीषण अपघात झालाय। खारागणा शिवारातील घाट परिसरामध्ये मालवाहू वाहनामुळे विरुद्ध दिशेनं येणाऱ्या वाहनाला जोरदार धडक दिलेली आहे। या अपघातामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झालेला असून जवळपास 15 जण जखमी झालेत। जखमींना रुग्णवाहिकेच्या मदतीनं रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं असून या प्रकरणी खरांगणा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पिंपरी चिंचवडमधील तळवडे इथल्या रुपीनगर परिसरामध्ये भीषण आगीची घटना घडली आहे। एका दुकानातील गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्यानंतर काही क्षणामध्येच आगीनं भीषण रूप धारण केलं। आगीमध्ये शेजारील भंगार दुकानांना आणि परिसरामध्ये उभ्या असलेल्या एका खासगी बसला देखील वेढा घातला। या घटनेमध्ये सुदैवानं कुठलीही जीवितहानी मात्र झालेली नाहीये। भंडाऱ्यातील गांधी चौक परिसरामध्ये गॅस सिलेंडरच्या गळतीमुळे एका कारला आग लागली आहे। रेवतकर याच्या मालकीच्या ही कार दुधाचा पुरवठा करण्यासाठी वापरण्यात येत होती। पवनी नगरपालिकेच्या अग्निशमन पथकानं तात्काळ घटनास्थळी दाखल होत आगीवरती नियंत्रण मिळवलंय। सुदैवानं या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। मात्र आगीमध्ये संपूर्ण कार ही जळून खाक झाल्यामुळे दूध व्यावसायिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। बीडमधील परळी शहरातील विद्यानगर भागामध्ये काल एका घराला भीषण आग लागल्याची घटना घडलेली होती। तिथल्या सराफा व्यापारी अरुण टाक यांच्या घराला ही आग लागलेली होती। आगीचे लोट हे दूरवरती दिसून आले। आग पाहण्यासाठी लोकांची खूप गर्दीही जमली होती। यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। आगीचं कारण मात्र अद्यापही अस्पष्ट आहे। रत्नागिरीत बैलगाडी शर्यत पार पडली। दळवटणे
गावत झोलाई देवाच्या त्रैवार्षिक यात्रेनिमित्त या शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं। विविध ठिकाणांवरून हौशी बैलगाडा मालक हे स्पर्धेमध्ये सहभागी झालेले होते, तर ही शर्यत पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येनं प्रेक्षकांनी गर्दी केली होती। मुंबईच्या मालाड पूर्वेतील कुरार परिसरामध्ये बिबट्यानं दोघांवरती हल्ला केल्याची घटना घडली आहे। हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या पिता-पुत्रांवरती कांदिवलीतील शताब्दी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। कुरार भातुकली परिसरामध्ये विहिरीमधून पाणी आणण्यासाठी हे सकाळी दोघे जण गेलेले होते, तेव्हा बिबट्यानं त्यांच्यावरती हल्ला केला। दरम्यान या घटनेनंतर वनविभागानं ट्रॅप लावून बिबट्याला जेरबंद केलं आणि त्याला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये नेण्यात आलंय। पण या घटनेमुळे पाड्यांवरती राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। कोल्हापूर जिल्ह्यातील कागल इथल्या पाझर तलाव परिसरामध्ये साकारलेल्या विविध विकास कामांचा लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळा काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते उत्साहामध्ये पार पडला। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या संकल्पनेमधून या परिसराची दखल घेण्यात आली आहे। 10वीच्या पेपरफुटीचं प्रकरण हे ताजं असतानाच आता मुंबई विभागामध्ये उत्तरपत्रिका तपासणीमध्ये बोर्डाचा मोठा गोंधळ समोर आलाय। या नियोजित नसलेल्या कारभारामुळे शिक्षकांवरती ताण येत असून निकालाला उशीर होण्याची भीती ही व्यक्त केली जाते। महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये योगेश सोमण यांच्या नेतृत्वाखालील साहित्य संवर्धन पॅनलनं ऐतिहासिक विजय मिळवलाय। या निवडणुकीमध्ये अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये योगेश सोमण यांनी मिलिंद जोशी यांचा पराभव केला। अनेक वर्षांनंतर परिषदेचा कारभार आता नव्या कार्यकारिणीकडे सोपवला जाणार आहे। उत्तर प्रदेशातील पालीभीत टायगर रिझर्व्हमधून एक अनोखा व्हिडिओ समोर आलाय। जंगलाचा राजा मानल्या जाणाऱ्या वाघालाच एका अस्वलानं पळवून लावल्याचं या व्हिडिओमध्ये दिसून येतंय। सफारी दरम्यान पर्यटकांनी हा थरारक क्षण कॅमेऱ्यामध्ये चित्रित केलाय। अस्वल समोर येताच वाघ उलट्या पावलांनी पळताना दिसून आला आणि हा अनोखा प्रसंग सध्या सोशल मीडियावरती चांगलाच चर्चेत आलाय। तामिळनाडूमध्ये तब्बल 1788 छोट्या कुऱ्हाड्यांमध्ये 2 लाखांहून अधिक कासवांची अंडी ही सुरक्षित ठेवून त्यांचं संगोपन करण्यात आलं। या अंड्यांमधून बाहेर पडलेल्या हजारो कासवांच्या पिल्लांना नंतर समुद्रामध्ये सोडण्यात आलं। या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती DK उपाध्याय यांनी अरविंद केजरीवाल यांची मागणी फेटाळून लावली आहे। मद्य धोरण प्रकरणामध्ये सीबीआयच्या अपिलावरती न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय। रोस्टरनुसार हे प्रकरण त्यांच्याकडेच वर्ग करण्यात आल्याचं मुख्य न्यायमूर्तींनी सांगितलं। यापूर्वी केजरीवाल यांनी पत्र लिहून न्यायमूर्ती स्वर्णकांता यांच्यावरती आक्षेप घेत नवीन खंडपीठ स्थापन करण्याची मागणी केली होती। डोनाल्ड ट्रम्प पासून नेत्यानाहूंपर्यंत सर्वच जण इराणचे नवनियुक्त सर्वोच्च नेते मुस्तफा खामेनींच्या मागे लागलेत। हल्ल्यामध्ये ते गंभीर जखमी असल्याचा देखील दावा अमेरिकेकडून करण्यात आलेला होता, परंतु कुवेती वृत्तपत्र अल जरीदानं दावा केलेला आहे की मुस्तफा खामेनींना आरोग्य आणि सुरक्षेच्या कारणास्तव गुप्त पद्धतीनं रशियाला नेण्यात आलंय, जिथे त्यांच्यावरती शस्त्रक्रिया करण्यात आलेली असून त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत। रशियाचे अध्यक्ष यांच्या निवासस्थानामध्येच हे खासगी रुग्णालय असल्याची माहिती आहे। इराणकडून मात्र अल जरीदाच्या दाव्यावरती कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया ही देण्यात आलेली नाहीये। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण विरोधामध्ये कठोर कारवाईचे संकेत दिलेत। पुढील आठवडाभरामध्ये इराणवरती जोरदार हल्ले केले जातील असं ट्रम्प यांनी म्हटलंय। G7 देशांच्या नेत्यांसोबत झालेल्या व्हर्च्युअल बैठकीमध्ये ट्रम्प यांनी इराणला लवकरच शरण यावं असा इशारा दिल्याचा दावा केल्याची माहिती आहे। मात्र इराणच्या नव्या सर्वोच्च नेत्यानं युद्ध सुरूच ठेवण्याची भूमिका घेतलेली असून होर्मुझ सामुद्रधुनी बंद करण्याचा इशारा देखील दिलाय। त्यामुळे या संघर्षामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवरती परिणाम होण्याची भीती ही व्यक्त केली जाते। इराण आणि इस्रायलमधील संघर्ष आता अधिक तीव्र झालेला असून इराणनं इस्रायलवरती मोठा क्षेपणास्त्रांचा हल्ला केलाय। या हल्ल्यामध्ये इराणनं बॅलिस्टिक आणि क्रूझ क्षेपणास्त्रांचा वापर केलाय। प्रामुख्याने इस्रायलमधील लष्करी तळांना लक्ष्य केल्याची माहिती समोर आली आहे। इराणकडून इस्रायल त्याबरोबरच मध्य पूर्वेतील अमेरिकेच्या लष्करी तळांवरती देखील सेज्जिल बॅलिस्टिक क्षेपणास्त्र ही डागण्यात आली आहेत। या भीषण हल्ल्यामुळे तेल अवीव आणि मध्य इस्रायलमधील अनेक शहरांमध्ये धोक्याचे सायरन हे वाजवले जात आहेत।
अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यामध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता राज्यातील शेतकऱ्यांवरती देखील दिसू लागलाय. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यामध्ये द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसतोय. आखाती देशांमध्ये द्राक्ष निर्यात हे ठप्प झाल्यामुळे 20 दिवसांपूर्वी प्रति किलो 100 रुपयांवरती आलेला दर 55 ते 66 रुपयांवरती आलेला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये सुमारे 35 ते 40% घट होतीये. सरकारनं फळ निर्यातीबाबत तातडीनं पुढाकार घ्यावा अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून करण्यात येते. ह्या वर्षी जे उत्पन्न निघणार आहे त्याच्यातून ह्या युद्धामुळं साधारण एकरी 3 लाखाच्या 2.5 लाखाच्या आसपास आम्हाला उत्पन्न सरासरी कमी होणार आहे. शेतकरी पूर्ण डबघायला येणार आहे. या भागात एकूण उत्पादन जर घेतलं तर यात जवळपास 1,500 कोटीचं उत्पन्न होत होतं. पण आता युद्धामुळं आता ते तसं होईल असं वाटत नाही. आता एक 300-400 कोटीचा आता पूर्णपणे लॉस होईल असं वाटतं. यामध्ये आता सरकारने कुठंतरी थोडंसं ठोस पाऊल उचललं पाहिजे. यात कुठंतरी म्हणजे शेतकऱ्याच्या वरती सुधारणा होईल असं काहीतरी त्यांनी नियोजन केलं पाहिजे. जिल्ह्यातील एकमेव कुडाळ औद्योगिक वसाहतीमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा बंद झाल्याचा परिणाम उद्योगांवरती झालेला आहे. सिलेंडर मिळत नसल्यामुळे साधारण 30 ते 40 उत्पादनं ही पूर्णपणे ठप्प झालेली असून उद्योगांना मोठ्या आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागतोय. निर्यात व्यवसायाशी संबंधित उद्योगांना परदेशी ग्राहकांशी केलेल्या कराराची अटी ह्या पूर्ण करण्यामध्ये अडचणी येत असून दंडात्मक कारवाईचा धोका देखील निर्माण झालाय. त्याबरोबरच व्यावसायिक सिलेंडर अभावी सरबत बनवणारा आणि त्याचबरोबर लोखंड कट करणारे छोटे व्यवसाय हे देखील बंद पडलेले आहेत. गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईच्या लालबागमधील भोजनालयांमध्ये चुलीवरती जेवण बनवलं जात आहे. लालबाग, परळ, भायखळा भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती लोक हे खानावळींवरती अवलंबून असतात. LPG नसल्यामुळे खानावळी आता चुलींवरती सुरू आहेत. लातूरमधील मेस चालक अडचणीमध्ये सापडलेले आहेत. गॅस पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे मेस व्यवसायावरती मोठा परिणाम झालाय. शहरातील अनेक मेसवरती गॅस उपलब्ध नसल्यामुळे पारंपरिक चुलीवरती स्वयंपाक करावा लागतोय. लातूरमध्ये मोठ्या संख्येनं बाहेरील जिल्ह्यातील विद्यार्थी हे शिक्षणासाठी येतात. त्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यासाठी मेस चालकांना चुलीवरती स्वयंपाक करण्याशिवाय पर्याय उरलेला नसल्याचं मेस चालकांनी सांगितलंय. लाईटीचे शेगडी आणून बघितलो परंतु ते काही आम्हाला सूट होत नाही. त्याच्यामुळं आम्हाला तर गॅसची आवश्यकता आहे आणि गॅसची सप्लाय तर आमची 2-3 दिवस झालं बंद आहे आणि 300 मुलांना कसं जेवण घालायचं आता आम्हाला हा प्रश्न पडला. कारण हे सर्व मुलं बाहेर जिल्ह्यातले आहेत. त्यांच्या रूमवर काही जेवायची व्यवस्था राहत नाही. हे पूर्ण आमच्यावर अवलंबून आहे. त्याच्यामुळं खूपच असं गंभीर परिस्थिती आहे. कोकण किनारपट्टीवरती सध्या अस्सल कोकणी पाहुणचाराचं अनोखं चित्र पाहायला मिळतंय. युद्धजन्य परिस्थितीमुळे कमर्शियल गॅस सिलेंडरचं बुकिंग हे बंद झाल्यामुळे हॉटेल आणि रिसॉर्ट समोर अडचण निर्माण झाली होती. मात्र रिसॉर्ट मालकांनी पारंपरिक चूल पेटवत पर्यटकांच्या जेवणाची व्यवस्था केली आहे. चुलीवरती तयार होणारी गरमागरम भाकरी, ताजे मासे आणि कोकणी मसाल्यांच्या चवीमुळे पर्यटकांनी देखील या जेवणाचा मनसोक्त आस्वाद घेतला. संकटाच्या काळामध्ये देखील कोकणातील पाहुणचार आणि संस्कृतीची ऊब ही कायम असल्याचं हे चित्र पाहायला मिळतंय. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.